जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, भरती संदर्भात 5 ऑक्टोबर 2024चा जो महत्त्वाचा या ठिकाणी शासन निर्णय बघा निर्गमित करण्यात आला आहे। तर ह्या शासन निर्णयामध्ये जे पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग येतात, तर ते 17 संवर्ग सरळ सेवेचे मानधन तत्वावर भरण्याबद्दल ह्या ठिकाणी जो शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने सध्या निर्गमित केला आहे। तर ह्याच्यामध्ये हा जो निर्णय आहे, तर ह्याच्यामध्ये सध्या जे काही शासन निर्णय बघा एकूण 5 शासन निर्णय सध्या इथे झालेले आहे आणि ते 5 शासन निर्णय संदर्भात तुम्ही देखील बघितलं असेल। मात्र आता जे काही पेसा पद भरती संदर्भात जे काही उपोषण सध्या बघा सुरू होतं, तर ते उपोषण आपल्याला माहिती आहे की जी पेसा पद भरती आहे, तर ती जे काही माननीय सुप्रीम कोर्टाच्या जो सध्या आता याचिका त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि त्या याचिकेचा सध्या अंतिम जो काही निर्णय असेल, तर तो अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सध्या नियुक्त्या मिळाव्या आणि ज्या नियुक्त्या आहेत, तर त्या नियुक्त्या एकंदरीत बघा ज्या सध्या कायमस्वरूपी जे उमेदवार असतात, तर त्यांना ज्या नियुक्त्या सध्या मिळाल्या आहेत त्याच पद्धतीने इथं नियुक्त्या मिळण्यासंदर्भात जे काही आंदोलन उपोषण असेल, तर संपूर्ण विद्यार्थ्यांची त्या पद्धतीने बघा मागणी होती। मात्र जी मागणी आहे, तर ती मागणी सध्या तिथं मान्य न झाली आणि मानधन तत्वावरती जे काही ह्या ठिकाणी ऑर्डर असेल, तर ती ऑर्डर सध्या बघा मिळणार आहे। मग इथं जो काही प्रश्न सध्या बघा तुमच्या मनामध्ये जो सध्या ह्या ठिकाणी निर्माण होत आहे की जे सध्या मानधन तत्वावर आपण नियुक्ती ह्या ठिकाणी बघा स्वीकारली, तर पुढे भविष्यामध्ये त्या जो काही नियुक्ती असेल, तर त्या नियुक्ती संदर्भात बघा जे काही संरक्षण असेल किंवा पुढे बघा त्याला कंटिन्यू त्या ठिकाणी करणार का। जर काही या ठिकाणी जो काही मान्य सुप्रीम कोर्टामधला जो निर्णय असेल, जी काही याचिका आहे पेसा याचिका, तर ते बघा आरक्षणाविरुद्ध जर लागली, तर जी काही नियुक्ती मिळालेली आहे, तर ती नियुक्तीवरती पुढे काही दगा येऊ शकतो का। तर त्या संदर्भात बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जे काही प्रूफ असेल, डिटेल्स असेल, काही नियुक्ती जी आहे, तर ही नियुक्ती बघा कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। पुढे आपलं जे काही संरक्षण असेल, नियुक्ती मिळाली म्हणजे तुम्हाला नोकरी मिळाली अशातला भाग आहे का, तर ते संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुमचे जे काही प्रश्न असेल मनामधले, ते देखील तुमचे इथं क्लिअर होऊन जाईल। तर आधी आपण जे काही 5 नियम आहे, जे 5 शासन निर्णय झालेले आहे, तर ते शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो। तर हा जो शासन निर्णय बघा 5 ऑक्टोबरचा शासन निर्णय आहे। तर ह्याच्यामध्ये जी काही कहाणी इथं बघा संपूर्ण प्रस्तावना असेल, तर ती पेसा पद भरती संदर्भात दिली आहे। 17 संवर्गासंदर्भात 6,931 जी पदं आहेत, तर त्या संदर्भात बघा कार्यवाही सध्या सुरू झाली आहे आणि ह्या अंतर्गत विविध जे काही विभागांनी पत्र देखील काढलेले आहे। तर हे संपूर्ण जे काही प्रक्रिया असेल, तर ती प्रक्रिया सध्या बघा सुरुवात झाली आहे। ह्या प्रक्रियेमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयातील जी काही याचिका आहे, तर त्या याचिकेसंदर्भात ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही सूचना असेल, तर त्या सूचना दिल्या आहे आणि ह्याच्यामधले जे महत्त्वाचे पदं बघा तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी, त्यानंतर कृषी सहाय्यक, शिक्षक, आरोग्यसेवक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी इत्यादी जे समावेश जे काही पदं आहे, तर त्या संदर्भात कार्यवाही देखील सुरू झाली आहे आणि जवळपास 6,931 पदं आहे। तर त्या पदांसंदर्भात बघा जी पुढील जी कार्यवाही असेल मानधन तत्वावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा नियुक्ती आदेश संदर्भात असेल, तर ते पत्र सध्या इश्यू हे झालेले आहे। तर ह्या अनुषंगाने महत्त्वाचे जे काही मानधन तत्वावर बघा संपूर्ण जे काही 17 संवर्गातील कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावरती या ठिकाणी पुढील जे काही कार्यवाही आहे, तर ती सध्या करायची आहे। तर ह्याच्यामधले जे शासन निर्णय होते, तर शासन निर्णय बघा ह्या ठिकाणी जो काही पहिल्या क्रमांकाचा शासन निर्णय काय गेला आहे, तर इथं जो काही बघा नंबर आहे, तर तो नंबर इथं 1 नंबर जो आहे, तर तो ह्या ठिकाणी जे पेसा क्षेत्रातील जी 17 संवर्ग पदं आहे, तर ह्याच्यामधली पदं संपूर्ण जी पदं आहे, तर ती प्रक्रियेमधील गुणवत्तेधारक उमेदवार पात्र ठरलेल्या उमेदवारामधून या ठिकाणी मानधन तत्वावरती सध्या बघा नेमणूक करावी अशा पद्धतीने इथं आहे, तातडीने नेमणूक करावी। तर पहिला जो काही निर्णय होता, तर तो मानधन तत्वावरती नेमणूक करण्यासंदर्भात आहे, बरोबर। त्यानंतर दुसरा जो निर्णय झाला, तर दुसरा निर्णयमध्ये काय आहे, तर इथे जे संपूर्ण ह्या ठिकाणी 17 संवर्गाची जी पदं आहे, तर त्या पदामध्ये विशेष बाब म्हणून बघा मानधन तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भात संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे। इथं जी काही परवानगी असेल, तर ती परवानगी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर हा सध्या दुसरा शासन निर्णय होता। 17 संवर्गाचे वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहे, तर त्या डिपार्टमेंटमध्ये विशेष बाब म्हणून मानधन तत्वावरती बघा सध्या भरती प्रक्रिया करण्यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांना विभागांना सध्या परवानगी देण्यात आली। हा दुसरा निर्णय होता। त्यानंतर तिसरा निर्णय जो आहे, तर तो निर्णय म्हणजे काय, तर इथं बघा तिसरा जो निर्णय आहे, तर त्याच्यामध्ये जे पगारासंदर्भात आहे, तर इथं बघा जे काही सदरची जी परवानगी आहे, तर ती एकच प्रकरणात देण्यात असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा कुठंही बघा जो काही उपयोग असेल, तर तो करता येणार नाही। म्हणजे भविष्यात जर पुन्हा पेसा पद भरती संदर्भात काही त्या ठिकाणी आंदोलन उपोषण झालं, तर हा जो काही
परवानगी संदर्भात जो काही प्रकरण आहे तर हे प्रकरण सध्या एकच प्रकरणात म्हणजे या ठिकाणी हे संबंधित प्रकरण आहे तर हे प्रकरणामध्ये ह्या संदर्भात हे निर्णय कामात येणार आहे। आणि भविष्यात बघा अशा प्रकारचे जर काही झालं तर भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून हा जो काही GR आहे तर हा GRचा कुठेही आपल्याला वापर करता येणार नाही असं देखील इथं म्हटलेलं आहे। आणि जे मानधन आहे तर ते मानधन संदर्भात इथं जे सध्या बघा मानधन तत्वावर नियुक्ती मिळणार हे कन्फर्म। त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती करताना बघा त्या पदावरील प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणारे एकत्रित पगारा इतके मानधन सध्या उमेदवारांना नियुक्तीपात्र उमेदवारांना संबंधित विभागाने द्यायचं आहे आणि ते नमूद देखील करायचं आहे। म्हणजे इथं मानधन संदर्भात जो काही निर्णय असेल तर तो निर्णय इथे सध्या घेण्यात आला आहे बरोबर। त्यानंतर बघा पुढचा जो निर्णय होता तर तो निर्णय काय आहे तर जी काही इथं बघा पुढचा निर्णय काय मानधन तत्वावर जे नेमणूक आहे तर ते नेमणूक आदेश देताना संबंधित जी काही रक्कम असेल तर ती रक्कम बघा या ठिकाणी मासिक मानधन आहे ही जी संदर्भात बघा स्पष्ट जे काही बाब आहे तर ती सध्या त्यांच्या आदेशामध्ये नमूद करावी। म्हणजे जी रक्कम त्या ठिकाणी लिहिणार आहे तर ती नियमित वेतन नसून ते मासिक मानधन असणार आहे, महिन्याला मिळणारं मानधन असणार आहे असं त्या ऑर्डरमध्ये सध्या नमूद करावी अशा पद्धतीने चौथा निर्णय झाला। आणि पाचवा जो निर्णय आहे तो म्हणजे जी याचिका आहे तर ती याचिका बघा पेसा भरती संदर्भात याचिका तर त्या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून बघा देण्यात येत आहे अशा पद्धतीने आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावं। तर ह्याच्यामध्ये आता संपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तर नमूद केल्या आहे। मात्र जर समजा पुढे आदेश देताना आता इथं निर्णयाच्या अधीन राहून म्हटलेलं आहे तर हे जे निर्णयाच्या अधीन राहून ह्याच्यामध्ये जोही निर्णय येईल तर त्याच्या अधीन राहून सध्या नियुक्ती आदेश आहे तर तो त्या ठिकाणी मिळणार आहे। मात्र पुढे सध्या जे काही पेसापद भरतीमध्ये ज्यांना नियुक्ती मिळणार तर त्यांना पुढे भविष्याचं काय भविष्यात जर जो निर्णय असेल तर तो बघा पेसा जो काही आरक्षण असेल त्याच्या बाजूने गेला तर जी नियुक्ती मिळालेली आहे तर अशा उमेदवारांचं भविष्यात नेमकं काय होणार तर त्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की जी बैठक झाली होती 30 तारखेला माननीय जे काही नरहरी झिरवळ साहेब असेल तर त्या नरहरी झिरवळ साहेब आणि इतर जे काही आमदार खासदार आंदोलनाला बघा उपस्थित होते तेव्हा त्या ठिकाणी जे काही शिष्टमंडळाला बघा बोलवण्यात आलं होतं मागची 30 तारखेला तर त्याच्यामध्ये तोंडी जे काही आश्वासन सध्या बघा देण्यात आलं आहे की नियुक्ती मिळालेली ह्या ठिकाणी बघा पेसा क्षेत्रातील जे काही जवळपास 9,000 पदे भरण्यासाठी मान्यता दिली जाईल अशा पद्धतीने हे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन होतं माननीय मुख्यमंत्र्यांचं। आणि पुढे काय म्हटलेलं होतं बघा तसंच न्यायालयाचा निकाल पेसा भरतीच्या विरोधात गेला तर अधिसंख्य पदे निर्माण करून आदिवासी तरुणांना भरती केली जाईल असे आश्वासन सध्या बघा इथे देण्यात आलं होतं। तर हे जे आश्वासन होतं तर हे आश्वासन सध्या बघा जी काही बैठक झाली होती शिंदेसाहेबांच्या समवेत तर त्या बैठकीमध्ये बघा आमदारांना त्या बैठकीमध्ये हे आश्वासन दिलं होतं। मात्र हे आश्वासन सध्या जे काही GR आहे तर ह्या GR मध्ये सध्या कुठेही आपल्याला नमूद नाही की नेमकं पुढे जे काही आता तर इथं संपूर्ण उमेदवार असेल तर ते सध्या बघा त्यांना नियुक्ती आदेश मानधन तत्वावर मिळणार पण जे भविष्यामध्ये सध्या बघा नेमकं ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी ते असणार आहे का किंवा त्यांना जर इथं निकाल जर त्या विरुद्ध जर लागला तर त्यांचं भवितव्य काय पुढे जे काही सेवा असेल तर ती सेवा त्यांची कंटिन्यू होणार का तर त्या संदर्भात बघा इथं सध्या जे एक पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो मुद्दा दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की इथं बघा आता हे जिल्हा परिषद पालघरचं आजचं म्हणजे ह्या ठिकाणी 6 तारखेचं पत्र आहे 6/10/2024चं। तर हे पत्रामध्ये या ठिकाणी बघा जे पेसा 17 संवर्गातील शिक्षक सरळ सेवाचे पद मानधन तत्वावर भरण्याबाबत अशी इथं सूचनाही देण्यात आलेली आहे। मागील जो काही GR आहे 5/10/2024चा आपण बघितला तर त्याच्यानुसार तर ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स देण्यात आले आहे पालघर जिल्ह्यासंदर्भात की जी संध्या बघा किती उमेदवारांना तिथं बोलवण्यात आलं आहे 8 तारखेला 8/10 786 उमेदवारांना सध्या मानधन तत्वावर नियुक्ती आदेश संबंधित पंचायत समिती स्तरावर सध्या बघा 8/10/2024ला सध्या बोलवलेलं आहे वाटप करण्यासंदर्भात जे काही आदेश असेल तर ह्याच्यामध्ये जी इथं बघा मानधन तत्वावर नियुक्ती देण्यासंदर्भात ज्या अटी शर्ती आहे तर त्या अटी शर्ती नेमक्या काय देण्यात आल्या आहे तर त्या इथं बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल। तर अटी शर्तीमध्ये सदर जी नेमणूक आहे तर ती एकत्रित मानधन तत्वावर देण्यात यावी अशा पद्धतीने आहे बरोबर। त्यानंतर मासिक एकत्रित मानधन तत्वावर या ठिकाणी नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी जो काही मिळणारे एकत्रित पगारा इतकं मानधन सध्या नियुक्ती करण्यात येईल तर सदर ही रक्कम त्यांच्या मानधन असून नियमित वेतन नाही ही जी बाब आहे ही देखील बघा GR मध्ये नमूद होती मानधन तत्वावरचं हे पण नमूद आहे। मात्र जे काही 3 नंबरचा मुद्दा बघा आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तर
3 नंबरचा मुद्दा काय आहे तर इथं बघा जे काय 3 नंबरचा मुद्दा ह्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की सदर जे मानधन तत्वावरील नियुक्तीवर बघा उमेदवाराचा कोणत्याही प्रकारचा कायम स्वरूपाचा हक्क इथं असणार नाही। तर हे जे स्टेटमेंट आहे तर हे स्टेटमेंट इथं जिल्हा परिषद पालघर संदर्भात आहे। तर हे पालघर संदर्भात बघा अशा पद्धतीने जे स्टेटमेंट दिलं आहे तर हे स्टेटमेंटवरनं आपल्याला कळत आहे की जे सध्या बघा तुम्हाला जी मानधन तत्वावर मिळालेली जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती उमेदवारांना जो काही कोणताही प्रकारचा भविष्यामध्ये इन फ्युचरमध्ये कायम स्वरूपाचा हक्क सध्या बघा त्या ठिकाणी असणार नाही। म्हणजे नियुक्ती तुमची मानधन तत्वावरती दिली आहे परंतु ती एक प्रकारे बघा कंत्राटीच असणार आहे, कारण तुम्हाला त्याच्यावरती भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर बघा दाद मागता येणार नाही, कारण इथं स्पष्ट तशी सूचना बघा अटी शर्तीमध्ये देण्यात आलेली आहे। तर ही एकंदरीत आपल्याला जे काही पेसा पद भरती संदर्भात आता सध्या नियुक्ती मिळत आहे तर त्याच्यामधली एक धोक्याची बाब म्हणून आपण ह्या ठिकाणी बघू शकतो, कारण इथं सध्या जे काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती तुम्हाला मिळणार मानधन तत्वावर, मात्र त्या नियुक्ती मिळालेल्या जे काही असेल तर त्या नियुक्तीला कोणत्याही प्रकारचा बघा कायम स्वरूपाचा ह्या ठिकाणी हक्क तुम्हाला असणार नाही। म्हणजे भविष्यामध्ये जो काही कायम जी ऑर्डर असेल तर त्या ऑर्डरमधला कोणत्याही प्रकारचा हक्क त्या ठिकाणी नसणार ह्याच्यावरनं आपल्याला कळत आहे। आणि इथं मानधन तत्वावरती बघा दिलेल्या नेमणुकी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेचा जो काही विशेष अनुज्ञा याचिका आहे तर त्याच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येणार आहे। तर ह्या ठिकाणी जे काही मुद्दे होते तर ह्या मानधन तत्वावरचा मुद्दा, त्यानंतर पगाराचा मुद्दा आणि याचिकेचा मुद्दा, तर हे मुद्दे सध्या बघा GR मध्ये आहे। मात्र हा 3 नंबरचा जो काही मुद्दा आहे की जी नियुक्ती ह्या ठिकाणी बघा मिळणार, मात्र कोणत्याही प्रकारचं जे काही कायम स्वरूपाचा हक्क इथं बघा असणार नाही, हे जे काही आहे तर ह्या ठिकाणी बघा खुलासा आपल्याला जो काही आहे तर इथं बघा मिळत आहे। तर आता जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती आपल्याला जे काही मानधन तत्वावरती आदेश आहे तर तो आदेश त्या ठिकाणी बघा मिळणार असून मात्र आपल्याला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी जे काही सेवा शर्ती असेल किंवा पुढचं भविष्य काय होणार तर त्या संदर्भात कुठंही उल्लेख नसताना आपल्याला जो काही आदेश असेल किंवा जो काही GR आहे तर तो GR सध्या बघा पारित झालेला आहे। तर एकंदरीत ह्याच्यामध्ये जो GR आहे तर त्या GRवरती बघा माननीय जे काही JP गावित साहेब आहे तर त्यांनी देखील आक्षेप सध्या बघा घेतलेला आहे। तर इथं पुढारी जे वृत्तपत्र आहे तर पुढारीचं आजची न्यूज आहे, मानधन तत्वावर बघा नियुक्ती ही पेसा उमेदवारांची फसवणूक आहे अशा पद्धतीने इथं सध्या हेडिंग देण्यात आली आहे। आणि ह्याच्यामध्ये स्पष्ट बघा जे काही आमदार माजी आमदार गावित साहेब आहे जीवाभाऊ गावित, तर त्यांनी बघा JP गावित, तर त्यांनी इथं स्पष्ट सांगितलं आहे की 17 संवर्ग जे काही पदभरती संदर्भात बघा उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देणे ही पेसा उमेदवारांची शुद्ध फसवणूक असून आमचा त्याला बघा विरोध आहे, असं इथे पेसा जे काही क्षेत्रातील उमेदवारांसंदर्भात जो काही अन्याय झाला आहे तर त्या अन्यायासंदर्भात माननीय JP गावित साहेबांनी स्पष्ट इथं त्यांचं मत इथं व्यक्त केलं आहे। कारण साहजिक आहे जी काही नियुक्ती होती पेसा पद भरती संदर्भात तर ती आपली जी होती तर ती कंटिन्यू जे काही कायम जे सेवेत असलेले किंवा कायम ज्या ऑर्डर आहे तर त्या ऑर्डर त्या ठिकाणी बघा मिळायला पाहिजे होत्या, मात्र जी ऑर्डर आहे तर ती ऑर्डर बघा त्याच्यामध्ये चेंजेस होऊन मानधन तत्वावरती सध्या बघा ऑर्डर मिळत आहे आणि त्या ऑर्डरवरती कोणताही बघा भविष्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू करणार किंवा मग अधिसंख्य पदावर तुम्हाला वर्ग करणार किंवा काय कसं तर ते सर्वच्या सर्व बघा अंधारातच आहे आणि त्याच्यावरती प्रश्नचिन्ह सध्या आपल्या सगळ्यांमध्ये आहे। तर आता ह्या संदर्भात पुढील जे काही आपल्याला माहिती आहे की आता तर ऑर्डर संदर्भात जे काही कार्यवाही आहे तर त्या कार्यवाही तात्काळ त्या ठिकाणी निघालेल्या आहे आणि पुढील प्रक्रिया बघा अशाच पद्धतीने सध्या होणार आहे। तर इथं जो काही संभ्रम सध्या बघा पुन्हा निर्माण झाला आहे, तर ह्या संदर्भात आता पुढे नेमकं काय करता येईल तर त्या संदर्भात बघा तुम्हाला वेळोवेळी अपडेट सध्या देऊ। पण सध्या तरी जे काही पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे तर त्या पत्रामध्ये कोणत्याही प्रकारचं अधिसंख्य पदामध्ये तुमची जर ह्या ठिकाणी पेसा पद भरती संदर्भात बघा विरोधात जर निकाल गेला तर अधिसंख्य पदावर जे वर्ग करण्यात येणार होतं तर त्या पद्धतीने बघा कोणत्याही प्रकारचं सध्या उल्लेख नाही। आणि ह्या पत्रामध्ये संपूर्ण जे काही जिल्हा परिषद पालघर संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांचं पत्र आहे तर याच्यामध्ये 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये सरळ सांगितले की तत्वावर जे काही बघा मानधन तत्वावर नियुक्तीवर उमेदवाराचा कोणत्याही प्रकारचा कायम स्वरूपाचा हक्क इथं राहणार नाही, तर अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आल्या। तर अशा सूचना प्रत्येक जे काही जिल्हा परिषद असेल तर त्यांच्या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। तसंच बघा हे जे स्टेटमेंट असेल आणि हे स्टेटमेंट हे जे 4 स्टेटमेंट आहे तर त्याच्यामधले हे 2 स्टेटमेंट आहे बघा मानधन तत्वावरती पगारासंदर्भात आणि याचिकेसंदर्भात, तर हे स्टेटमेंट सध्या ऑर्डरमध्ये तर असणार, मात्र हे जर स्टेटमेंट त्या ठिकाणी ऑर्डरमध्ये जर आलं 3 नंबरचं स्टेटमेंट तर बघा आपल्याला जो काही
नियुक्तीचं जे काही ऑर्डर दिलेली असेल तर ती पुढे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्या संदर्भात जो काही कायम संदर्भात हक्क तिथं नसणार अशा पद्धतीने इथं स्टेटमेंट सध्या देण्यात आले. कारण मानधन तत्वावर नियुक्ती देण्याकरिता अटी शर्ती असं इथं म्हटलेलं आहे. तर हे 100% त्याच्यामध्ये नोंद असणार. तर हा जो 3 नंबरचा मुद्दा आहे तर तो हा पेसा पदभरती संदर्भात बघा धोक्याचा असणार आहे असं तरी ह्याच्यावरनं आपल्याला कळत आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाचा खुलासा होता. तर बरेच उमेदवारांचे अजून प्रश्न असेल तुमचे तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकतात. त्याच्यावरती तुमचं सॉल्युशन बघा विथ प्रूफ सकट तुम्हाला ते देण्यात येईल. तर तुमचे प्रश्न असेल तर नक्की बघा कमेंटमध्ये कळवा. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून सध्या तुमचं सोल्युशन त्या ठिकाणी केलं जाईल. तर खूप भरपूर प्रश्न आहे पेसा पदभरती संदर्भात. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न होता का कंटिन्यू त्या ठिकाणी जर आपण नियुक्ती स्वीकारली किंवा नियुक्ती आपल्याला मिळाली मानधन तत्वावर तर भविष्यात नेमकं काय होणार त्या संदर्भात हा जो काही आहे अटी शर्ती तर ती अटी शर्ती ही महत्त्वाची अटी शर्ती आपल्याला म्हणता येईल. तर ह्याच्यावरती आता तुम्ही स्वतः विचार करा नेमकं पुढे काय करायचं. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, इतरांना देखील ह्या संदर्भात तुम्ही कळवा जेणेकरून जे काही पेसा पदभरतीचं नेमकं काय होणार आहे पुढं तर त्या संदर्भात ह्या अशा पद्धतीने तुम्हाला सांगता येईल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आवर्जून शेअर करा. आणि आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्ही जॉईन व्हा. तिथे आपण जे काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असेल किंवा तुम्हाला लेटेस्ट जे अपडेट असेल तर ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न सध्या बघा करत असतो. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा. तर भेटू आपण तुमच्या अजून एखाद्या जे काही प्रॉब्लेममध्ये. तर नक्की तुमचे जे प्रॉब्लेम असेल ते कमेंट करा, रिप्लाय देण्याचा प्रयत्न आपण करूया. तर भेटू आपण महत्त्वाच्या एखाद्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.